मित्रांनो, आज टेक, फायनान्स आणि इंडिया या तिघांसाठी सुद्धा एक ऐतिहासिक दिवस आहे. एकीकडे ॲपल आणि एक्सबॉक्सने आपल्या सर्व प्रोडक्टच्या किमती वाढवलेल्या आहेत, तर ओपन एआयने आयपीओ पुढे ढकलल्यामुळे सॉफ्ट बँकला खूप मोठा लॉस झालेला आहे. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि मी तुमच्यासाठी एकदम संडे स्पेशल इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलेलो आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे ॲपलचे शेअर्स हे 6% घसरलेले आहेत. ॲपलने मॅक आणि आयपॅडच्या किमतींमध्ये 15 ते 33% वाढ केलेली आहे. एंट्री लेवल मॅकबुक निओ आता $699 वरून $599 वर भेटणार आहे. तर मॅक स्टुडिओ M3 अल्ट्रा 5299 वरून तो आता 3999 ला मिळणार आहे. आणि या सगळ्याचं कारण आहे मित्रांनो, ग्लोबल मेमरी चिप शॉर्टेज. तर मित्रांनो, असं झालंय की एआय डेटा सेंटर्सने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यांना इयर लॉंग मेमरी सप्लाय कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी DRAM चिप्स मिळेनाशा झाल्यात आणि किमती 3 ते 4 पटीने वाढल्या. आणि या अनाउन्समेंटमुळे ॲपलचे शेअर्स 6.12% खाली येऊन $275.15 वर आलेले आहेत. आणि कंपनी म्हणाली आयफोन आणि एअरपॉडचेही भाव यापुढे वाढू शकतात. इंटेल सीईओने स्पष्ट सांगितलंय की 2028 पर्यंत क्रायसिस मधून रिलीफ भेटणार नाहीये. मित्रांनो, खरंच तर ॲपलचे प्रोडक्ट महाग झाले हे नाहीये. खरी बातमी ही आहे की एआय डेटा सेंटर्सनी तुमचं डिजिटल लाईफ किती महाग केलंय आणि हे 2028 पर्यंत असंच चालणार आहे. आणि मित्रांनो, मेमरी चिप मेकर्स लाईक सॅमसंग, SK हायनिक्स, मायक्रॉन हे शेअर्स लॉंग टर्म नक्की बुलिश राहतील. भारतात डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांना सुद्धा बेनिफिट भेटणार आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट न्यूज आहे GTA 6 प्री ऑर्डर्स बद्दल. तर रॉकस्टार गेम्सच्या GTA 6 च्या प्री ऑर्डर 25 जूनला सुरू झाल्या आणि एकाच दिवशी $3 बिलियन म्हणजे 25,000 कोटीचा रेव्हेन्यू त्यांनी जमा केलेला आहे. आणि एकंदरीत 3.9 कोटी लोकांनी प्री ऑर्डर केलेला आहे. GTA 5 ने पहिल्या दिवशी $800 मिलियन कमवले होते आणि GTA 6 ने ते 3.75 पटीने मागे टाकलेलं आहे. गेमिंग इंडस्ट्री आता बॉलिवूड आणि हॉलिवूड कंबाईन अॅन्युअल बॉक्स ऑफिस पेक्षाही मोठी झालेली आहे. लॉन्च डेला GTA 6 $10 बिलियन रेव्हेन्यू करू शकतो असा अंदाज आहे. मित्रांनो, गेमिंग हे आता एक एंटरटेनमेंट नाही तर एक 5 लाख कोटीची ग्लोबल इंडस्ट्री बनलेली आहे. म्हणजे मित्रांनो, लक्ष द्या की बॉलिवूडच्या सगळ्या फिल्म्स कंबाईन करून जर एका वर्षात जितका पैसा कमावते त्यापेक्षा जास्त एका गेमने एका दिवसाच्या प्री ऑर्डर्स मधून कमवलेला आहे. मग तुम्ही इमेजिन करा, हे सिनेमापेक्षाही मोठी इंडस्ट्री बनलेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओपन एआयच्या आयपीओ बद्दल. तर ओपन एआयने आपला लॉंग अवेटेड आयपीओ 2026 मधून 2027 पर्यंत पुढे ढकललेला आहे. सीईओ सॅम ऑल्टमॅनने $1 ट्रिलियन पेक्षाही कमी व्हॅल्युएशन मान्य करायला स्पष्ट नकार दिलेला आहे. स्पेसएक्सचा आयपीओ हा $135 आला आणि तो $225 पर्यंत गेला आणि आता तो परत $153 वर आलेला आहे. हे पाहून ओपन एआयला लिस्टिंगची घाई नाही असं दिसून येते. 2025 मध्ये ओपन एआयला $38.5 बिलियन लॉस झालेला आहे, पण रेव्हेन्यू $5.7 बिलियन होत. इन्व्हेस्टरला हे आता रिस्की वाटत आहे. मित्रांनो, 1 ट्रिलियनची व्हॅल्युएशन म्हणजे जवळजवळ ॲपल कंपनीच्या व्हॅल्युएशन एवढं, आणि तेही अशा कंपनीला ज्या कंपनीला अजून कन्सिस्टंट प्रॉफिट सुद्धा भेटत नाहीये. मग तुम्हीच विचार करा, इन्व्हेस्टर्स ह्या कंपनीला इतकी व्हॅल्युएशन कशी देतील. आणि याचाच फटका मित्रांनो सॉफ्ट बँकच्या शेअरला पडलेला आहे. ऑगस्ट 2024 नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण सॉफ्ट बँकच्या शेअरमध्ये आपल्याला पाहायला भेटली. हे मार्केट कॅप मधून $38 बिलियन म्हणजे 3.15 लाख कोटी एकाच दिवसात गेलेले आहेत. सॉफ्ट बँकने ओपन एआय मध्ये $65 बिलियन गुंतवलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी $40 बिलियन ब्रिज लोन घेतलेलं आहे आणि जे त्यांना मार्च 2027 पर्यंत परत करायचं आहे. एकंदरीत मित्रांनो, ओपन एआय मधून सॉफ्ट बँकला एक्झिट मारायची होती आणि आता आयपीओ लांब गेला आहे, त्यामुळे लोन कसं फेडणार हे सॉफ्ट बँकला आता टेन्शन आलेलं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सॅमसंग बद्दल. तर सॅमसंग ग्रुपने दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग समोर $648 बिलियन म्हणजे 1000 ट्रिलियन वॉनचं 10 वर्षाचं मेगा इन्व्हेस्टमेंट प्लॅन सादर केलेला आहे. यामध्ये एआय डेटा सेंटर, बॅटरी, डिस्प्ले आणि सर्वात महत्त्वाचं दक्षिण पश्चिम कोरियामध्ये नव्या चिप फॅक्टरीसाठी 16 लाख कोटीचा प्लॅन आहे.
मित्रांनो, जसं की आपण डिस्कस केलं होतं, कोस्पी हा जून 23ला 10% खाली पडल्यानंतर आणि सॅमसंग SK हायनिक्स दोन्ही 12% घसरल्यानंतर हा प्लॅन समोर आलेला आहे. पुरती मर्यादित असलेली इन्व्हेस्टमेंट आता देशभर पसरवण्याची आणि AI मेमरी चिप सप्लाय वाढवण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्पेसएक्स वर्सेस जिओ आणि एअरटेल. स्पेसएक्स प्रेसिडेंट ग्वेन शॉर्टवेलने IPO रोड शो मध्ये सांगितलं की ते USA मध्ये डायरेक्ट टू कन्झ्युमर स्टारलिंक मोबाईल सर्व्हिस सुरू करणार आहेत. डायरेक्ट टू कॉल टेक्नॉलॉजी वापरून कोणत्याही साध्या LTE स्मार्टफोनवर सिग्नल मिळणार आहे, म्हणजेच कोणत्याही एक्सटर्नल अँटिना शिवाय. यासाठी स्पेसएक्सने इकोस्टारकडून $19.6 बिलियन मध्ये वायरलेस स्पेक्ट्रम विकत घेतलेला आहे. हे AT&T, वेरिझन, T-मोबाईल या 1.6 ट्रिलियन US टेलिकॉम इंडस्ट्रीजला थेट टक्कर देणार आहे. म्हणजेच मित्रांनो, स्पेसएक्सला आता रिटेल टेलिकॉम ऑपरेटर व्हायचं आहे. मित्रांनो, जिओने 2016 मध्ये फ्री इंटरनेट देऊन भारताचे टेलिकॉम जायंट्स हादरवले होते. स्पेसएक्स सॅटेलाइट वापरून जगभरात तेच करणार आहे आणि यावेळी कोणतेही टॉवर्स लागणार नाहीयेत. आणि त्यामुळेच मित्रांनो, स्टारलिंक हे उद्या जिओ आणि एअरटेलला एक तगडं कॉम्पिटिशन देऊ शकतं. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स आता लो अल्कोहोल सेगमेंटमध्ये उतरत आहे. इन्फॉर्मेस मीडियाच्या रिपोर्टनुसार रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट, ज्यांच्या कॅम्पा कोलाने 70,000 कोटीच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये धडक मारली आहे, ती आता लो अल्कोहोल रेडी टू ड्रिंक बिवरेज मध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. मित्रांनो, लो अल्कोहोल म्हणजे 0.5% ते 1.2% पर्यंत अल्कोहोल असलेले फ्लेवर्ड कॉकटेल्स, म्हणजेच मित्रांनो ब्रिजर सारख्या ड्रिंक्स. रिलायन्सने या रिपोर्टला डिनाय केलेलं असलं तरी सोर्स म्हणतात प्लॅनिंग स्टेजमध्ये हा प्लॅन सध्या चालू आहे. रिलायन्सने आधीच 6 बिवरेज ब्रँड्सला विकत घेतले आहे आणि कॅम्पा कोला नंतरचं पुढचं टार्गेट तयार होताना दिसत आहे. मित्रांनो, इंडियामध्ये हे सेगमेंट $1 बिलियन पेक्षाही जास्त वेल्थ ही क्रिएट करत आहे. मित्रांनो, रिलायन्स जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये येतो तेव्हा त्या बिझनेसचं काय होतं हे टेलिकॉम, रिटेल, पेट्रोल पंप आणि आता कॅम्पा कोलामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर मग विचार करा, रिलायन्ससाठी बिअर वाईन इंडस्ट्री आता तयार आहे का? तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे भारत सरकारने खेळणी, AC, फर्निचरसाठी क्वालिटी कंट्रोल नियम हे सोपे केलेले आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, न्यूज अशी आहे की जून 25 आणि 26 रोजी झालेल्या मीटिंगमध्ये भारत सरकारने अनाऊन्स केलं आहे की एअर कंडिशन, फर्निचर, PPE, फुटवेअर आणि 10 इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्स सेगमेंटसाठी क्वालिटी कंट्रोल ऑर्डर कंप्लायन्सला 5 वर्षांची ट्रान्झिशन स्कीम दिली आहे. आता BIS सर्टिफिकेशन ऐवजी स्पेशल कमिटीद्वारे 2 वर्षांचा टेम्पररी लायसन्स मिळणार आहे, ज्यासाठी तुमचे टेक्निकल कम्पॅटेबिलिटी, सप्लाय चेन कंट्रोल आणि कंप्लायंट रेकॉर्ड बघितले जाणार आहे. वॉशिंग मशीन आणि वॉटर हीटर्स यांनाही हे नियम लागू होणार आहेत. हे चायनाच्या चीप इम्पोर्टला कम्पीट करण्यासाठी इंडियन मॅन्युफॅक्चरर्सना सपोर्ट करण्यासाठी एक मोठं पाऊल असणार आहे. एकंदरीत मित्रांनो, मेड इन इंडिया मॅन्युफॅक्चरिंगसाठी हे गेम चेंजिंग पुश असणार आहे. यामुळेच मित्रांनो, वोल्टास, ब्ल्यू स्टार या कंपन्यांचं मार्जिन हे इम्प्रूव्ह होताना दिसून येईल. गोदरेज अप्लायन्सेस, V-Guard यांनाही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. टॉय सेक्टरमध्ये आता एक एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी वाढणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मान्सून बद्दल. तर भारतात जून 2026 हा 146 वर्षातील सर्वात कमी पावसाचा जून ठरलेला आहे. देशभरात 43 ते 46% रेनफॉल डिफिसिट आहे आणि मुंबईला मान्सून पोहोचला असला तरी देशभरात पाऊस आलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये 85% कमी पाऊस आहे. तसेच गुजरातमध्ये 84% आणि मध्य प्रदेशमध्ये 58% पाऊस हा कमी होणार आहे. एल निनो, वीक मान्सून वाइंड्स आणि MJOच्या पोझिशनमुळे मान्सून अडकलेला आहे. 75% भारताची जमीन ही 20%हून जास्त रेनफॉल डिफिसिटमध्ये असून पल्सेस, व्हेजिटेबल, कॉटन, शुगरकेन यांच्यावर थेट परिणाम होणार आहे आणि यामुळे कुठेतरी इन्फ्लेशन वाढू शकते. एकंदरीत मित्रांनो, इराण क्रायसिस नंतर आता वीक मान्सून हे इंडियाच्या इकॉनॉमीसाठी दुसरं सर्वात मोठं संकट आलेलं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आयसोब्युटेनॉल ब्लेंड डिझेल बद्दल. टाटा मोटर्स, BPCL, प्राज इंडस्ट्रीजने एकत्र मिळून Q2 FY27 मध्ये जुलै-सप्टेंबर 2026 मध्ये 2% आयसोब्युटेनॉल ब्लेंडेड डिझेलचे पायलट ट्रायल कमर्शियल ट्रकवर सुरू करणार आहेत. आयसोब्युटेनॉल हे शुगरकेन, कॉर्न आणि बायोमास पासून बनवलं जातं आणि BS6 इंजिन्समध्ये कोणताही बदल न करता ड्रॉप इन रिप्लेसमेंट म्हणून
वापरता येतं का हे टेस्ट केलं जाणार आहे. मित्रांनो, ट्रायल सक्सेसफुल झाले तर सरकार 2026च्या अखेरपर्यंत 15% पर्यंत आयसोब्युटॅनॉल ब्लेंडचा रोडमॅप तयार करण्याचा प्लॅन आखत आहे, ज्याने क्रूड ऑइल इम्पोर्ट हा 15,000 ते 20,000 कोटींनी कमी होऊ शकेल आणि फार्मर्सना बायोफ्युएल मार्केटमध्ये एंट्री भेटेल. मित्रांनो, मला वाटतं की ईव्ही मार्केटला आपण का पुश करत नाहीये. जर आपण ईव्ही इकोसिस्टम डेव्हलप करायचा प्रयत्न केला तर सर्वजण ईव्ही गाड्यांना प्रायोरिटी देतील आणि अर्थातच आपलं क्रूड ऑइल इम्पोर्ट हे कमी होऊन जाईल. पण इथे सरकार पेट्रोल आणि डिझेलमध्ये ब्लेंडिंग करून गाड्या खराब करत आहे. तुमचं पेट्रोल ब्लेंडिंग आणि डिझेल ब्लेंडिंग बद्दल काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. अजूनही काही बिझनेस न्यूज आहेत जे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.